परळी बीड हायवेवर मौजे टोकवाडी येथे मुख्य रस्त्यावर खूप वाहनांची रहदारी असते. यापूर्वीही या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी खूप मोठी वर्दळ असते. त्यामुळे टोकवाडी ग्रामपंचायत कार्यालय व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी पुढील अपघात टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग बीड लातूर यांना निवेदन देण्यात आले आहे. बघा खरंच गरजेचं आहे. हा काही कुणाच्याच घरचा एकाचा प्रश्न नाहीये. हे पूर्ण माझ्या टोकवाडी गावातील प्रत्येक नागरिकाचा लहानपासून ते 100 वर्षाच्या मुलापर्यंत माणसापर्यंत प्रत्येकाचा प्रश्न आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की हे गतिरोधक करून देणं खूप गरजेचे आहे. खरंच खूप अंत पाहू नका ह्या गावाचा. लवकरात लवकर तुम्ही आमच्या मागणी करा. आम्ही काही उचीच मागण्या मागत नाही किंवा खोट्या मागत नाही. आम्ही खरंच मागतो, पण खरंच ह्या गोष्टीची खूप गरज आहे. आणि तुम्ही सोशल मीडियावर पहा, शासन प्रशासनाने पाहावं किती लेकरांना जीव मुठीत घेऊन हे सगळे रस्ता क्रॉस करावं लागते. शाळेत जाण्यासाठी 5वी पासूनचे एवढे छोटे लेकर असतात, फार मोठे रस्ता त्यांना हे रस्ता हायवे क्रॉस करायचा आणि येणारे प्रत्येक वाहन 100च्या स्पीडने येतं. मी पाहिलंय आणि तुम्ही पहा सगळेजण. आज आमच्या बरोबर आम्ही व्हिडिओ काढला. खरंच मी म्हटलं ना, आम्ही जेव्हा पाहिलं आणि गावाला दाखवलं की बाबा आपल्या लेकरांना किती अडचणीत जावं लागतंय, प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलंय की इतकं आपल्याला स्ट्रगल करून इथं जावं लागतं. आम्ही शासनाला काय मागतोय? जीव मागतोय लेकरांचा, मोठ्या माणसांचा, म्हाताऱ्या माणसांचा. फक्त तुम्ही गतिरोधक करून द्या. मान्य आहे हायवेवर गतिरोधक नसतात, बरेच वेळा काही म्हणणं आलं, पण का गावाच्या पुढे नाही जाता येणार, गावाच्या दिवशी नाही खेळता येणार कुणाला? सगळ्या मला शासनाला ही विनंती करायची आहे. मी अगदी कलेक्टर साहेबांपर्यंत गेले, महामार्गांच्या कॉन्ट्रॅक्टरला बोलले, इंजिनियर साहेबांना बोलले, त्यांना लेटर दिले. अगदी 3 महिने झालं प्रत्येकाला इतकं रिक्वेस्टली अगदी आदरपूर्वक विनंती करून निवेदन दिले, पण आमच्या निवेदनाला कोणी दाद दिली नाही. म्हणून ही वेळ ही आम्हाला करावं लागलं. आणखी पुन्हा पुढे सांगते, जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. धन्यवाद. आजच्या आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आपण गावातील सर्व लहानथोर मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि सर्व तरुण मंडळी एकत्र आहात. खरोखर आपल्या गावची संस्कृती एक वेगळी आहे. आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा आपल्या गावात जपलेला आहे. काल दादासाहेब हॉस्पिटल आले, त्यांनी पत्र देऊन दिले की किती लोक येतील. निम्न काळजी करून आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन करणार आहे. टोकवाडीचा एक सांस्कृतिक वारसा आहे, आध्यात्मिक वारसा आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच मागणी मान्य करणार आहोत. दुसरे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. मला आठवत आहे, आपल्या गावातील बऱ्याच नागरिकांनी, बऱ्याच तरुण मंडळींनी ग्रामपंचायतमध्ये येऊन अर्ज करायचे, फोन करायचे. एके दिवशी PSI आपले माजी ऍक्सिडेंट झाला. त्यानंतर पप्पू अंगद बुडे यांचा ऍक्सिडेंट झाला. माझे बरेच ऍक्सिडेंट झाले, पण कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मग प्रत्येकाला यायचं, ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा. संतोष मुंडेंनी आंदोलनाचा इशारा दिला, पेपरला बातम्या दिल्या, ग्रामपंचायत दिल्या. संभाजींनी फोनवर अर्ज देण्यास मागणी केली होती. आज बऱ्याच जणांचे ग्रामपंचायतला, सरपंच मॅडमला किंवा संवाद पिंटूला किंवा मला वैयक्तिक किंवा काही ग्रामपंचायतकडे अर्ज यायचे की गतिरोधक का करत नाही. हा गतिरोधक जसं आता पिंटू सांगितलं की PWD कडे रोड होता अगोदर, परंतु हा नॅशनल हायवेकडे रोड गेल्यामुळे एक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सुरक्षा समिती गठन केलेली आहे, जे की हायवेवर काही गतिरोधक असतील, पिंपल बसायचे असतील किंवा छोटे मोठे नियंत्रण अपघातासाठी करायचं असेल, त्यांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळवून आणि लवकरात लवकर टोकवाडी येथे दलित वस्ती, रत्नेश्वर कमान, बस स्टँड आणि विद्यालय 4-5 ठिकाणी गावकऱ्यांची मागणी आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आमच्या मुलांना गावातून हा जिव्हाळ्याचा प्रश्न कुणी त्याची दखल घेतली नाही. म्हणून ग्रामपंचायतच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं काही लोक आमच्या आम्ही हा आज
ठिकाणी आंदोलन साहेब बघा यापूर्वीच आम्ही 2-3 महिने आंदोलन रद्द करा. त्यांना सांगितलं की तुम्ही ते उद्या सांगा, आमच्या सर्व सांगा की आम्ही काय कारवाई करणार आहे, काय पाऊल उचलणार आहे. म्हणून ते परत गेले तसे केव्हा हे जेव्हा आपल्या समोर आपल्या मागणीचं सविस्तरपणे विश्लेषण करून जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी साहेब असतात त्यांना त्यांच्या वतीनंही काल जाधव साहेबांनी सांगितले, त्यांनी पत्र दिलेलं की त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की कार्यकारी अभियंता लातूर बीड हायवेच्या वतीनं आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी फॉरवर्ड केलेलं आहे की जिल्हा सुरक्षा समितीच्या लवकरात लवकर चौकडीकरांची मागणी गतिरोधची पूर्ण करा. आणि तहसीलदार साहेबांनी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी वर ते आपलं पत्र फॉरवर्ड केलेलं आहे. परंतु त्याचा निर्णय लवकरात लवकर आपल्याला फलक ठेवावा लागेल आणि त्या मागणीसाठीच आपण आज एकत्र आहोत. खरोखर गावाचा कोणताही प्रश्न असेल, सर्वांच्या जीवाचा प्रश्न असेल, गावासाठी कोणती चांगली बाजू असेल, चांगला प्रश्न असेल, आपण आज जी एकजूट दाखवली असे कोणतेही प्रश्न आपल्या भविष्यात आपल्या गावासाठी येतील त्यासाठी असंच आपण बंधू भगिनींनी सर्वांनी एकत्र येऊन त्या प्रश्नासाठी आपण जागरूक राहावं, लढावं. आणि त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो. आणि आज सर्व जमले त्याबद्दल आता तहसीलदार साहेब आल्या शासनाच्या वतीनं नॅशनल हायवेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं